पाठ राखीन या मालिकेच्या पुढील भागाचे काही अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आपण पाहत असतो की भाग्याच्या होणाऱ्या सासूचं सत्य इथे प्राजूला कळलेलं असतं, त्यामुळे ती हे सगळं काही मामींना सांगायला गेलेली असते। मात्र इकडे आजी मामीचं कान भरण्याचं काम करत असतात, त्यामुळे ते मामीसुद्धा प्राजूचं अजिबातच काही ऐकून घेत नाहीत। त्या म्हणत असतात की तू जे हे करतेस ते मुद्दाम करतेस। भाग्याच्या आयुष्यात एवढा मोठा आनंद आला, त्यामुळे तिच्या आयुष्यातून तू लांब राहा आणि तिच्या लग्नापासून सुद्धा लांब राहा। त्यामुळे ही बातमी कुणालाही सांगण्याची तुला अजिबातच गरज नाही, असंही ते मामीने बजावलेलं असतं। आता प्राजूला फार टेन्शन आलेलं असतं, नेमकं काय करावं कळत नसतं। भाग्याच्या आयुष्याचा प्रश्न असतो, तिच्या सुखाचा प्रश्न असतो, पण हे सगळं काही मी कसं सांगू याचाच ती विचार करत असते। इकडे दुसऱ्या बाजूला जी काही भाग्या असते ती प्राजूला म्हणत, प्राजू फक्त तुझ्यामुळे रोहन माझ्या आयुष्यात आला आणि आमच्या दोघांचं लग्नसुद्धा तुझ्यामुळे होतंय। माझ्या आयुष्यात जो काही आनंद आलाय तो फक्त तुझ्यामुळे, थँक्यू सो मच, असंही ते भाग्या प्राजूला म्हणत असते। प्राजू इकडे मनात विचार करत असते, भाग्या तू इतकी आनंदीश, इतकी खुशस, मग तुला रोहनच्या आईचं सत्य कसं सांगू मला हेच कळत नाही। पण तुझा आनंद हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि असा टिकून राहावं असं मला वाटतं। पण रोहनच्या आईचं सत्य तुला सांगणं तेवढंच गरजेचं आहे। त्या सत्यावरच तुझं भविष्य, तुझं सुख अवलंबून आहे। पण माझ्याकडे पुरावे सुद्धा नाहीत ना गं हे सगळं काही तुला सांगायला, नाहीतर मामी हे सगळं काही माझ्यावर ढकलतील, असंही ते प्राजू मनात विचार करत असते। दुसऱ्या बाजूला आरव आलोकला विचारत असतो, तुझे लग्नाबद्दल काय विचारत? त्यावर आलोक म्हणत असतो, ज्या रस्त्याने जायचंच नाही त्या रस्त्याची गाडी मी कशाला पकडू, असंही ते आलोक चिडतच म्हणत असतो। आता इकडे दुसऱ्या बाजूला आलोक चिडत बाहेर आलेला असतो। सुलक्षणा इथे हॉलमध्ये बसलेली असते, तिच्यासमोर भरपूर सारे गिफ्ट असे रॅप केलेले असतात। हे पाहून ते आलोक फार चिडतो, अक्षरशः तिथे जातो आणि सगळे गिफ्ट खाली पाडत असतो, त्याच्यावर पाय देत असतो। त्याचा राग काय शांत होत नसतो। आलोकचा हा राग पाहून ते आरव सुद्धा घाबरलेला असतो। सुलक्षणा इथे आलोकला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, मात्र इथे आलोक सुलक्षणावर वरडलेला असतो, हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे होतं, हे सगळं काही तू मुद्दाम करतेस, असंही ते चिडतच म्हणत असतो। आरव आलोकला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र आलोक काही शांत होत नसतो। आजच्या पुरतं एवढंच। अशा डेली मालिकेच्या अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा पाठ राखीन। धन्यवाद।